तुमचं पहिलंच डिझाईन अप्रूव्ह होईल असं नाही, कधीच होत नाही ते, कधीच होत नाही. तर इंग्लिश इज अ नॉट द ओनली थिंग विच आय फील की तुम्ही फोकस करायला पाहिजे. आयडियल CV कसा असला पाहिजे डिझायनरचा? सॉफ्ट स्किल्समध्ये कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. की आम्ही डिझाईन्स करतो आहोत तर आम्ही आयुष्यभर डिझायनर्सच राहणार आहोत, राईट? तर ॲक्च्युली असं नाही आहे. एक रिक्रूटर किंवा एक हायरिंग मॅनेजर जो असतो तो बेसिकली बघतो की त्याला डिफरंट टीम्स बरोबर काम करावं लागणार आहे, त्याचं कोलॅबोरेशन काय असणार आहे, त्याची ओरिजिनॅलिटी म्हणजे स्वतःहून तो किती आयडियाज घेऊन येऊ शकतो, प्रत्येक 6 महिन्यामध्ये बेटर ऑपॉर्च्युनिटी कशी होऊ शकते, राईट? सो लिंक्डइन डेफिनेटली एक आहे. लिंक्डइन आणि नोकरी हे रेग्युलर स्टँडर्ड प्लॅटफॉर्म्स आहेत आमच्यासाठी. त्या व्यतिरिक्त आजकाल इंस्टाग्राम, जेनझीसाठी इंस्टाग्राम झालं किंवा ट्विटर झालं, त्यावर पण कंपनीज पोझिशन्स टाकतात. माझी फक्त डिझायनिंग खूप छान होती. दिस इज नॉट व्हॉट युअर मॅनेजर इज गोइंग टू इव्हॅल्युएट. त्याच्याने इम्पॅक्ट काय आला आहे. जॉब जर आपल्याला करायचा असेल तर त्या सगळ्यामध्ये डिग्रीला किती महत्त्व आहे? हॅलो एव्हरीवन, मी मधुजा. डिझाईन या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आपल्या पॉडकास्टमध्ये आपण ग्राफिक डिझायनिंग, UI UX, व्हिडिओ एडिटिंग अशा क्रिएटिव्ह करिअर्सबद्दल गप्पा मारत असतो. ह्या सगळ्या प्रोफाईल्समध्ये चांगलं करिअर करायचं असेल तर एक चांगला जॉब इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. पण हा चांगला जॉब मिळवणं हे एक वेगळं स्ट्रगल आहे. त्यात आत्ताचे दिवस हे अप्रायझलचे आहेत. एप्रिल मे म्हणजे साधारण तुमच्या आजूबाजूला तुम्ही बऱ्याच जणांचे प्रमोशन्स झालेले बघत असाल, किंवा ज्यांना मनासारखं अप्रायझल मिळालं नाहीये ती लोक जॉब स्विच करताना दिसतात. आता मुळात चांगला जॉब असं खरंच काही आहे का? मुळात यू हॅव टू अपडेट युअरसेल्फ टू फिट इन दॅट. त्यामुळे ह्या सगळ्या विषयांवर म्हणजे अप्रायझल असेल किंवा करिअरची सुरुवात करताना जॉबमध्ये येणारे चॅलेंजेस किंवा त्या जॉबमध्ये सस्टेन करण्यासाठी लागणारे स्किल्स, अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर आज आपण गप्पा मारल्या आहेत क्षमा पावनीकर यांच्याशी. क्षमा ही गेली 12 वर्ष HR इंडस्ट्रीमध्ये काम करते. टॅलेंट ॲक्विजिशनपासून HRBP असेल किंवा HR ऑपरेशन्स असेल, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तिने काम केलं आहे. आणि त्यातही क्रिएटिव्ह टीमबरोबर गेली 5-6 वर्ष ती अत्यंत जवळून काम करते. त्यामुळे ह्या सगळ्या क्रिएटिव्ह लोकांना कॉर्पोरेट कल्चरमध्ये येणारे प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यावर ॲक्च्युली काय सोल्युशन्स मिळाली पाहिजेत, ह्या विषयांवर आपण तिच्याशी गप्पा मारल्या आहेत. सो आजचं पॉडकास्ट जर तुम्ही करिअरची सुरुवात करत असाल किंवा एक्सपिरियन्स्ड असाल आणि अपडेट तुम्हाला स्वतःला करायचं असेल तर तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल असणार आहे. सो येस, सुरू करूया आजच्या पॉडकास्टला, कॉर्पोरेट करिअर फॉर क्रिएटिव्ह पीपल. हॅलो क्षमा, हाय, वेलकम टू द डिझाईन पॉडकास्ट. थँक्यू मधुजा. सो क्षमा, तू आत्तापर्यंत वेगवेगळ्या डिझायनर्स असतील, एडिटर्स असतील किंवा कॉपीरायटर, ओव्हरऑल ही जी क्रिएटिव्ह टीम आहे यांच्याबरोबर तू अनेक वर्ष गेली काम करते आहेस. सो मला त्याच प्रश्नापासून खरं तर सुरुवात करायची आहे की तुला काय वाटतं की ह्या सगळ्या क्रिएटिव्ह लोकांचा काय इम्पॉर्टन्स आहे आत्ताच्या जॉब इंडस्ट्रीमध्ये? नाही, डेफिनेटली आय थिंक इम्पॉर्टन्स हा खूप जास्त वाढलेला आहे आता. मे बी आपण 10 years 15 years डाऊन द लाईन हे सगळ्या गोष्टी नव्हत्या किंवा होत्या, पण एका लिमिटपर्यंतच मोठ्या सिटीजमध्ये, मुंबई, पुणे, चेन्नई, बँगलोरसारख्या सिटीजमध्येच त्या लोकांचं तेवढं इम्पॉर्टन्स असायचं आणि काम असायचं. आत्ता डिजिटलायझेशन इतकं वाढलेलं आहे अक्रॉस इंडिया की मला असं वाटतं की प्रत्येक छोट्या गावात सुद्धा ॲडव्हर्टायझिंग म्हणा किंवा प्रमोशन म्हणा हे खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. बरोबर. इट इज लाईक की दॅट इज द नीड ऑफ द आर. आज आपल्याला पहिले डिझायनर 100 लागायची, आज हजारांच्या क्वांटिटीमध्ये आपल्याला डिझायनर्स लागतात. तर डेफिनेटली डिजिटलायझेशनमुळे आणि डिजिटल मार्केटिंग झालं किंवा मग फील्ड मार्केटिंग असतं, डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ मार्केटिंग, आय थिंक त्याच्यामुळे बरंच इम्पॉर्टन्स वाढलेलं आहे आता. आता त्यांची डिमांड तर आहेच आहे, पण मला तुला आता टेबलच्या त्या साईडनी काही पर्स्पेक्टिव्ह खरं तर जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जेव्हा हायर करता कॅन्डिडेट्सना, स्पेशली ह्या क्रिएटिव्ह फील्डमधल्या लोकांना, तर काय तुमचा अप्रोच असतो किंवा बेसिकली कोणत्या क्वालिटीज तुम्ही त्यांच्यामध्ये एक्सपेक्ट करत असता? ओके, फर्स्ट अँड फॉरमोस्ट मला असं वाटतं की एक्झिक्युशन आणि क्रिएटिव्हिटी किंवा क्रिएटिव्हिटीपेक्षा ओरिजिनॅलिटी जी असते ती खूप इम्पॉर्टंट असते. सो जेव्हा आम्ही हायर करतो किंवा जे क्वालिटीज आम्हाला बघायची असतात, एक रिक्रूटर किंवा एक हायरिंग मॅनेजर जो असतो तो बेसिकली बघतो की
त्याला डिफरंट टीम्स बरोबर काम करावं लागणार आहे, त्याचं कोलॅबोरेशन काय असणार आहे, त्याची ओरिजिनॅलिटी म्हणजे स्वतःहून तो किती आयडियाज घेऊन येऊ शकतो. राईट, आता मार्केटमध्ये खूप आयडियाज अवेलेबल आहेत, बट इट इज इम्पॉर्टंट की हाऊ डू यू स्टँड आउट. राईट, सो तुम्ही कशा प्रकारची डिझाईन्स आणू शकता, कशा प्रकारचं कॉन्टेंट तुम्ही आपल्या एंडनी क्रिएट करू शकता. सो इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही स्वतःला कसं स्टँड आउट करू शकता ते खूप गरजेचं झालंय प्रत्येकासाठी. अँड आय थिंक इन टर्म्स ऑफ टीम कोलॅबोरेशन जेव्हा मी म्हणते आहे, सो फॉर एक्झाम्पल मार्केटिंग टीम, आता ही डिझायनिंग किंवा व्हिडिओवाली जी टीम्स असतात ती दीज आर ऑल फॉल अंडर मार्केटिंग टीम. सो मार्केटिंग टीममध्ये डायव्हर्स प्रोजेक्ट्स येत असतात. राईट, आणि डेफिनेटली खूप स्टिप्युलेटेड टाइम पिरियड असतो, टाईमलाईन्स खूप टाईट असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या सिच्युएशनला कसं अडॅप्ट करताय आणि हाऊ डू यू इन्क्रीज युअर पेस, एन्शुअरिंग की तुमचं जे आउटपुट असणार आहे ते खूप म्हणजे हाय प्रोडक्टिव्हिटी आणेल त्या प्रोडक्टसाठी किंवा त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी. आय थिंक ह्या ॲस्पेक्ट्स प्रत्येक while we are hiring, these are the qualities that we look at. ओके. सो तुम्ही ते आयडेंटिफाय कशा करता कॅन्डिडेट्समध्ये मग? सो बेसिकली जेव्हा इंटरव्ह्यू होतं किंवा जेव्हा रिक्वायरमेंट्स आम्हाला येतात हायरिंग मॅनेजरकडनं, सो देर आर सम सिच्युएशन्स, म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यू करतो आम्ही पर्टिक्युलर सिच्युएशन्स दिली जातात आणि त्या सिच्युएशनमध्ये ती पर्टिक्युलर कॅन्डिडेट ती व्यक्ती काय उत्तर देते आहे त्या बेसिसवरती, तर त्याला सिच्युएशन बेस्ड इंटरव्ह्यूज म्हणतात. त्यांना काही कंडिशन्स दिले जातात की सपोज असं झालं तर तुम्ही कसं रिॲक्ट करणार, और व्हॉट इज युअर ॲक्शन टुवर्ड्स दिस पर्टिक्युलर वर्क दॅट इज बीन गिवन टू यू. सो सिच्युएशन बेस्ड बरेच इन्स्टन्सेस दिले जातात आणि त्याच्या बेसिसवर त्यांना इव्हॅल्युएट करतो. ओके, असं काही एखादं एक्झाम्पल आम्हाला सांगू शकशील? कारण का सांगू का, मग बऱ्याचदा काय होतं ना, मुलांना एकतर इंटरव्ह्यूची भीती असते, हे सगळ्याच फील्डमध्ये होतं. आणि बेसिकली त्यात हे डिझायनर्स, एडिटर्स, त्यांना असं होतं की थोडी त्यांची कामाबद्दल एक जास्त, आपण काय म्हणू, कामामध्ये जास्त डेडिकेशन असतं आणि ही सगळी प्रोसेस ओव्हरऑलच त्यांच्यासाठी थोडीशी काय म्हणूयात आपण, पेशन्स लागतात आणि अशा सगळ्याच गोष्टी आहेत. तर ती भीती असते आणि ती जर घालवायची असेल तर म्हणून तू काही एक्झाम्पल्सच्या थ्रू जर तू समजून सांगू शकलीस आपल्या ऑडियन्सला. ओके, सो आय थिंक पर्टिक्युलरली तुम्ही कसं प्रेझेंट करताय स्वतःला, एक तर आय थिंक डिझायनर्स किंवा व्हिडिओ एडिटर्स ह्यांना आम्ही जेव्हा इव्हॅल्युएट करतो, इट इज मेजरली थ्रू असाइनमेंट्स. त्यांना कुठलं तरी एक प्रोजेक्ट दिलं जातं अँड इट माइट बी अ लाईव्ह असाइनमेंट किंवा मग त्यांना टाईमलाईन्स दिले जातात की 2 दिवसात 4 दिवसात तुम्हाला असाइनमेंट सबमिट करायचे आहेत. तर जेव्हा लाईव्ह होतात त्यावेळेला त्यांचं स्पीड, कॉन्टेंट कशा प्रकारे ते विचार करतात, बिकॉज आम्ही जे त्यांना कामासाठी प्रोजेक्टसाठी असाइनमेंट देणार दॅट विल बी ऑल रिलेटेड टू माझी इंडस्ट्री काय आहे. सपोज आय एम हायरिंग फॉर माय करंट ऑर्गनायझेशन, मी त्या हिशोबाने त्यांना असाइनमेंट देईल की त्यांची बिझनेस अंडरस्टँडिंग काय आहे. मग मध्ये मध्ये त्यांना ते क्वेश्चन्स विचारायचे की तुम्ही हे का, ही पर्टिक्युलर कॉन्टेंट का घेतलं, हा वर्ड का यूज केला. आय थिंक इन दॅट त्याच्यात लक्षात येतं की त्याची बिझनेस अंडरस्टँडिंग आहे का, त्याला कळालं आहे का की रिक्वायरमेंट काय आहे. सो इन दॅट पॉईंट इन टाईम मे बी डिझाईन वाईज तो खूप चांगला असणार आहे किंवा ती खूप चांगली असणार आहे त्यांच्या जागेवर, बट थॉट प्रोसेस काय असतं त्यांचं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर जस्ट जेव्हा ते काम करतायत लाईव्ह, जेव्हा ते असाइनमेंट करतात त्यावेळेला त्या असाइनमेंटमध्ये त्यांचं काय थॉट प्रोसेस आहे, दॅट इज वॉट वी मतलब कीप आस्किंग दॅट दोज क्वेश्चन्स टू देम. ह्या प्रोसेसमध्ये मला वाटतं की त्यांचा एक्सपिरियन्स खूप मॅटर करत असेल. म्हणजे जर तू म्हटलीस की एखादा तुम्ही त्यांना काही असाइनमेंट करायला दिली तर एक्सपिरियन्स पर्सन मे बी त्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने बघू शकेल, पण फ्रेशरसाठी ही गोष्ट थोडीशी चॅलेंजिंग असणार आहे. राईट, सो त्या केसमध्ये असं कधी झालं आहे की इंटरव्ह्यू मध्ये त्याचा परफॉर्मन्स आणि नंतर ऑन रोल जे काही काम आहे त्याच्यामधला डिफरन्स, असं काही कधी व्हेरिएशन्स जाणवले? नाही, डेफिनेटली होतात. आय थिंक 2 वेगवेगळे ॲस्पेक्ट झाले हे. एक तुम्ही जे बोललात की इंटरव्ह्यूच्या वेळेला त्यांचा जो अप्रोच असतो आणि आत आल्यावर जो अप्रोच असतो, प्लस त्याच्यामध्ये फ्रेशर आणि एक्सपिरियन्स लोकांचं. सो आय विल टॉक अबाउट मे बी द फ्रेशर्स जेव्हा इंटरव्ह्यू देतात त्यावेळेला त्यांचा फोकस असतो की माझं डिझाईन परफेक्ट व्हायला पाहिजे. राईट, मे बी त्यांच्यासाठी फोकस हे नसतो की मला, बिकॉज फॉर देम इट इज फर्स्ट टाइम, त्यांना नाही माहिती आहे की मला काय विचारलं जाईल. त्यांचा पूर्ण फोकस असतो की माझी डिझायनिंग खूप व्यवस्थित झालं पाहिजे, माझ्या डिझायनिंगच्या बेसिसवर मला हायर करतील. सो मे बी जेव्हा आम्ही फ्रेशर्स हायर करतो तोच एक ॲस्पेक्ट असतो की डिझायनिंगची अंडरस्टँडिंग आहे का त्याला, आणि बाकी बिझनेस काय आहे, कॉन्टेक्स्ट काय आहे, त्या गोष्टी ऑब्व्हियसली ओव्हर टाईम ते लोक शिकतात. सो वन्स दे हॅव एंटर्ड, बरेचदा होतं म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये हा खूप एनर्जेटिक होता आणि इकडे आल्यावर हा लॉस्ट वाटतोय, असं का होतंय. सो जनरली काय होतं, फॉर अ फ्रेशर आय थिंक ते डिफिकल्ट होतं टू अंडरस्टँड द बिझनेस. आणि आज कंपनीज इतक्या फास्ट पेस्ड आहेत
की आल्या आल्या त्यांना प्रोडक्टिव्हिटी हवी असते. सो फ्रेशरला सेटल व्हायला थोडा वेळ लागतो. सो आय थिंक ॲज HR ऑर मे बी ॲज हायरिंग मॅनेजर्स, जे त्यांचे मॅनेजर्स असतात, फॉर देम इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही त्या व्यक्तीला आधी सेटल करवा. गिव्ह हिम अन अंडरस्टँडिंग की बिझनेस रिक्वायरमेंट काय आहे, पर्टिक्युलर प्रोजेक्टवरती काम करतोय त्याची स्पेसिफिक रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला आउटपुट काय हवं आहे त्यातनं. सो जो कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे तो कॉन्टेंट कसा परफॉर्म करणार आहे, का आपण करतोय, ही अंडरस्टँडिंग मिळाल्यावर आय थिंक बी इट एक्सपिरियन्स पर्सन ऑर अ फ्रेशर पर्सन थोडं सेटल्ड फील करतात. अँड देन क्रिएटिव्हिटीला फ्रीडम डेफिनेटली लागतं, राईट. यू नीड युअर ओन स्पेस टू थिंक. सो त्याच्यामुळे द मोर यू गिव्ह देम द फ्रीडम की अच्छा हे यू जस्ट एक्सप्लेन देम द कॉन्सेप्ट, यू गिव्ह देम द फ्रेमवर्क. अँड आय थिंक फॉर क्रिएटिव्ह पर्सन म्हणजे त्याला शिकवावं लागत नाही. दॅट इज ऑन हिज त्यांचा नॉलेज म्हणावं किंवा त्यांची जी आयडियाज त्यांना ग्रो करत असतात स्वतःमध्ये ते लोक. आय थिंक बेसिस दॅट दे कॅन जस्ट गो अहेड अँड डू इट. ओके, नाईस. बऱ्याचदा असं पण होतं की हे जे 9 to 5 कल्चर असतं किंवा तू जे बोलताना आत्ता म्हणालीस की त्यांना थोडंसं कम्फर्टेबल करून देणं हे खरं तर HR मॅनेजर्स किंवा त्यांच्या हायरिंग मॅनेजर्सचा जबाबदारी आहे. सो 9 to 5 जॉब आणि क्रिएटिव्ह हे एकत्र शक्यतो असं म्हणतात की त्यांना ते आवडत नाही वगैरे. पण जेव्हा असे पर्सन्स हायर होतात तेव्हा त्यांना त्या 9 to 5 कल्चरला अडॅप्ट करण्यासाठी म्हणजे जॉब जो करायला आलाय कॅन्डिडेट जो आहे तो करेलच, पण मला असं वाटतं की समोरून म्हणजे ॲज अ कंपनी साईड तुमच्याकडून काही वेगळे प्रयत्न केले जातात का? किंवा म्हणजे बेसिकली मला यातनं तुला हे विचारायचं आहे, त्यातही आजकालची जनरेशन आपण म्हणतो ती खूप त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी आहे, पेशन्स कमी आहेत. सो तुम्हाला काही वेगळे एफर्ट्स त्यांच्यासाठी घ्यावे लागतात? नाही, डेफिनेटली. आय थिंक आता आपण जेनझीज बरोबर जास्त काम करतो आहे. तो अप्रोच कम्प्लिटली चेंज झाला आहे. बिकॉज माझं मिड जनरेशन असल्यामुळे मला मिलेनियल्स बरोबर काम करायला मिळालं आहे आणि जेनझीज बरोबर पण काम करायला मिळते. सो आय थिंक दोघांचे प्रोज अँड कॉन्स आहेत, करेक्ट. फ्लेक्झिबिलिटी इन टर्म्स ऑफ ॲज आय सेड की क्रिएटिव्हिटीला एक फ्रीडम लागतं, त्यांना आपला एक स्पेस लागतो. सो बऱ्याचशा कंपनीजनी आता किंवा दिस इज मोर फ्रॉम अ की नवीन आपण काय करू शकतो जेनझीजसाठी किंवा लोकांना ती फ्रीडम देण्यासाठी की यू थिंक थ्रू. आय थिंक बरेच कंपनीजनी एक डेडिकेटेड जागा बनवलेल्या आहेत, डेडिकेटेड रूम्स ठेवलेल्या आहेत जिथे इट इज मोर लाईक टीम्स कमिंग टुगेदर ऑर इंडिव्हिज्युअल्स गोईंग अँड सिटिंग आणि मग देन दे कॅन थिंक थ्रू. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्यांना ती स्पेस मिळायला हवी दॅट की मला हे आता प्रोजेक्टवर काम करायचं आहे. सो न्यू आयडियाज कसं काय जनरेट करू शकतील. सो दे नीड सम स्पेस अराउंड इट. सो बऱ्याचशा कंपनीज फ्लेक्झी आज पण देतात. देन दे गिव्ह आय थिंक वर्क फ्रॉम होम सेटअप. थँक्स टू कोविड आय थिंक वर्क फ्रॉम होम सेटअप पण मिळालं आहे. सो मोस्ट ऑफ द इंडिव्हिज्युअल्स व्हॉट आय हॅव सीन इज की ते लोक आज मला खूपच मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचं, आय नीड माय ओन स्पेस, तर ते मग घरनं काम करतात. सो दॅट फ्लेक्झिबिलिटी इज ऑल्सो गिव्हन. अडिशनली मला असं वाटतं की ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स, दिस इज वॉट वी एनकरेज डुईंग. बिकॉज ॲज अन इंडिव्हिज्युअल तुमची पण एक लिमिट आहे, तुम्ही एक मे बी 10 आयडियाज घेऊन याल. बट वेन यू सिट ॲज अ टीम, वेन यू ब्रेन स्टॉर्म ऑन दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट, आय थिंक 10 अजून अडिशनल आयडियाज येतात वेगवेगळ्या टीम्सकडनं अँड देन यू कम अप विथ वन ग्रेट आयडिया. तर दॅट द आउटकम ऑफ इट इज गोइंग टू बी व्हेरी डिफरंट जर इंडिव्हिज्युअल इनपुट्स असतील तर. सो थिंक वन इज ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स आणि ज्यांनी तुम्हाला ती असाइनमेंट दिली आहे, सो इट कुड बी सम बिझनेस लीडर ऑर समबडी, त्यांचे जे थॉट प्रोसेस आहे हॅज दॅट फ्रेमवर्क बीन गिव्हन टू देम क्लिअरली. आय थिंक त्यासाठी ना डेली चेक इन्स करणं खूप गरजेचं आहे. सो एन्शोरिंग की फॉर एक्झाम्पल आय एम वन ऑफ द पर्सन हू हॅज गिव्हन द प्रोजेक्ट टू दिस एडिटर ऑर से टू द डिझायनर. ती व्यक्ती माझ्या थॉट प्रोसेसने काय, माझी एक रिक्वायरमेंट आहे, राईट, एक बिझनेस रिक्वायरमेंट आहे माझी. बोथ ऑफ देम हॅव टू गो हँड इन हँड. असं नाही की मी काय विचार करते आणि डिझाईन अल्टिमेटली काय दुसरी बनवून येते आहे. सो हेन्स मध्ये मध्ये मी चेक करत राहील. ऑल्दो मला डिझायनरनी 1 आठवडा दिलेला आहे, बट स्टील इट इज इम्पॉर्टंट फॉर मी की मी चेक करत राहील की मी जे दिलेलं आहे तसंच चाललंय की नाही. सो दॅट इज हाऊ आय थिंक रेग्युलर चेक इन्स करणं पण गरजेचं आहे. सो दॅट इफ द डिझायनर हॅज मूव्ड अवे फ्रॉम द ॲक्च्युअल थॉट प्रोसेस देन ही कॅन बी ब्रॉट बॅक टू द ट्रॅक. राईट. सो असे जे ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स असतील किंवा टीम वर्क जे करावं लागतं, सो ह्या सगळ्यामध्ये सॉफ्ट स्किल डेफिनेटली मॅटर करतात, राईट. सो काय नक्की रोल प्ले करतात सॉफ्ट स्किल? म्हणजे टेक्निकल स्किल्स तर असतातच, म्हणूनच खरं तर कॅन्डिडेट हायर झालेला असतो, पण त्याबरोबर हे पण स्किल महत्त्वाचे आहेत आजच्या ह्याच्यात. तर त्याबद्दल काय सांगशील? या राईटली सेड. म्हणजे टेक्निकल स्किल्स जितके इम्पॉर्टंट आहे आय थिंक डिझायनर्स किंवा एडिटर्ससाठी जे सॉफ्ट स्किल्स असतात ते पण खूप इम्पॉर्टंट आहेत. तर सॉफ्ट स्किल्समध्ये कम्युनिकेशन,
खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं, कारण तुम्ही क्रिएटिव्हिटी व्हिज्युअली तुम्ही दाखवू शकता, बट तीच क्रिएटिव्हिटी जी तुम्ही बनवलेली आहे म्हणजे विच इज ऑन पेपर, ती क्रिएटिव्हिटी तुम्हाला एक्सप्लेन पण करता आली पाहिजे. सो कम्युनिकेशन तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट करत आहात. सेकंड इज तुम्ही फीडबॅक कसं घेतात. सो यु नो की तुम्हाला ज्यांच्याकडनं प्रोजेक्ट आलेला आहे, जेव्हा तुम्ही त्यांना डेलिव्हर करत आहात तेव्हा ते फीडबॅक देतील, राईट. तुमचं पहिलंच डिझाईन अप्रूव्ह होईल असं नाही, कधीच होत नाही राईट. तर बरेच म्हणजे प्रत्येकाचं थॉट वेगवेगळे असतात, तर त्या हिशोबाने बरेच इनपुट्स येतील. तुम्ही ते फीडबॅक कसं घेता, दॅट शोज युअर मॅच्युरिटी ऑल्सो. की काही डिझायनर्सचं असं होतं की आम्ही जे बनवलं आहे ते आम्ही बिलकुल परफेक्ट बनवलं आहे, विच मे ऑर मे नॉट बी ट्रू, राईट. पण तेच फीडबॅक घेणं खूप गरजेचं आहे. सेकंड इज की तुम्ही कोलॅबरेट कसं करता. ॲज आय सेड की डायव्हर्स फंक्शन्स असतात जिथे तुम्ही सपोज एक कॉर्पोरेट सेटअपमध्ये काम करतायत, डायव्हर्स टीम्स बरोबर काम करायला लागतं तुम्हाला. अँड देन क्रॉस फंक्शनली बरंच असतं, जसं कॉन्टेंटची वेगळी टीम असू शकते किंवा मग तुमची डिझायनिंगची व्हिडिओची वेगळी टीम असू शकते. अडिशनली जे बिझनेस टीम्स असतात त्या वेगळ्या असतात, त्यांचे इनपुट्स वेगवेगळे असतात. तर तुम्ही ते इनपुट कसे घेत आहात आणि त्याला कशा प्रकारे तुम्ही इम्प्लिमेंट करतायत, आय थिंक ही कोलॅबरेशन वाला याच्यामध्ये येतं. अंडरस्टँडिंग द बिझनेस रिक्वायरमेंट्स अँड अकॉर्डिंगली ऍक्टिंग ऑन इट ऑर इम्प्लिमेंटिंग. आय थिंक ही एक म्हणजे ही जी स्किल आहे, सॉफ्ट स्किल म्हटल्या जाते, इट इज व्हेरी डिफिकल्ट. ती ओव्हर टाईम येत असते. म्हणजे इट इज कोणी तुम्हाला शिकवतील आणि मग तुम्ही एक्झॅक्टली कॉपी पेस्ट करून तसं ऍक्ट करणार. प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुमचं रिॲक्शन वेगवेगळं असतं. आणि तुझे फीडबॅक्स म्हणालीस की बऱ्याचदा असं वाटतं की मी केलेलंच काम परफेक्ट आहे. कधी कधी अपोजिट पण होतं ना, की केलेलं काम खूप चांगलं असतं पण ते नीट कन्व्हिन्स नाही करता येते समोरच्याला, तो लीडर, टीम लीडर असेल त्याला. तर त्याच्यासाठी पण की मी केलेलं का मी केलं आहे हे आपल्याला सांगताही आलं पाहिजे. त्याहीसाठी मला वाटतं कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. काही क्विक टिप्स देऊ शकशील जर ॲज अ डिझायनर, एडिटर म्हणून जर कम्युनिकेशनवर काम करायचं असेल मुलांना, तर अशा काही क्विक टिप्स देऊ शकशील? आय थिंक आजकाल जसं फ्लुएन्सी जी असते, फ्लुएंट तुमच्या कम्युनिकेशन म्हणजे आय एम नॉट फोकसिंग की फक्त इंग्लिश फ्लुएन्सी. एक्झॅक्टली. मी तिथे येणारच होते की इंग्लिशबद्दल एक मुलांचा खूप मोठा गैरसमज असतो की आलंच पाहिजे का, किंवा अगदीच नाही असंही चालणार नाहीये. सो तो पण बॅलन्स कसा केला पाहिजे हे पण आम्हाला सांगशील? नाही, आय थिंक इंग्लिश मला असं वाटतं ॲट द इनिशियल स्टेज मी हे असे डिझायनर्स पण बघितले आहेत जे खूप सुंदर काम करतात, बट यु नो कम्युनिकेशन किंवा कोलॅबरेशन जी सिच्युएशन आहे त्यांच्यावर, जे एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये जर अडॅप्ट नाही करू शकले तर ते खूप स्ट्रगल करतात. आणि त्यापैकी काही असे आहेत जे ॲव्हरेज डिझायनर्स आहेत, बट दे आर व्हेरी ग्रेट ॲट कोलॅबरेशन ऑर ग्रेट ॲट कम्युनिकेशन. दे आर व्हेरी इझी गोईंग पीपल. म्हणजे पुढच्याला कळतं की याला काय म्हणायचं आहे. सो यु नो आय थिंक हॅव्हिंग अ क्लिअर कम्युनिकेशन, तुम्ही कॉन्स्टंटली ते मे बी तुम्ही तुमच्या डिरेक्ट स्टेक होल्डर ज्याच्यासाठी तुम्ही काम करताय त्याला कसं कम्युनिकेट करायचं, त्याआधी ही जस्ट एक छोटी टिप आहे. त्याआधी तुम्ही तुमच्या टीम मेंबरला प्रेझेंट करा, तुमचे डिझाईन दाखवा अँड शो इट लाईक की तुम्ही त्याला तुमच्या स्टेक होल्डरला प्रेझेंट करताय. तर यु नो काय होतं की मे बी तो डिझायनर तुम्हाला 4 प्रश्न विचारेल, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की ओके मला या गोष्टीवर फोकस करायचं आहे, हे तुम्ही कव्हरच नाही केलं. सो तुम्ही ऑटोमॅटिकली इट इज लाईक अ रिहर्सल. तुम्ही डिरेक्टली स्टेक होल्डर पुढे नाही प्रेझेंट करताय, बट समबडी हू हॅज अन अंडरस्टँडिंग ऑफ दिस डायन्स आणि दॅट पर्सन विल क्वेश्चन यू. तर तुम्ही जर ते क्वेश्चन्स आन्सर करू शकता, आय थिंक ते ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स बिल्डअप आणि फीडबॅकची सवय पण तिथनंच लागेल ना, की अगदी नेक्स्ट स्टेपला जाऊन येण्यापेक्षा ती जी अर्ली स्टेज आहे तिथेच फीडबॅक तुमच्याकडे आलेले असतील. एक्झॅक्टली. येस. आणि इंग्लिश बद्दल काय सांगशील? इंग्लिश बद्दल मला असं वाटतं मधुजा, आय थिंक येस इट इज इम्पॉर्टंट. आय वुड नॉट से इट इज दी ओनली थिंग. बरेच ॲस्पेक्ट्स असतात त्याच्यामध्ये. फ्लुएन्सी असणं खूप गरजेचं आहे अँड ॲज इट इज व्हेरी क्लिअर कम्युनिकेशन. इंग्लिशमध्ये आय थिंक ऑब्व्हियसली आजकाल खूप डिजिटल मार्केटिंग वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये, कारण आपण इंडियामध्ये आहोत, वर्नाक्युलर लँग्वेजेस खूप यूज केल्या जातात, राईट. तर इंग्लिश इज अ नॉट द ओनली थिंग विच आय फील की तुम्ही फोकस करायला पाहिजे. अडिशनल लँग्वेजेस इफ यू कॅन कम अप विथ, कारण गावात जाल तिथे हिंदी, मराठी, कन्नडा, तेलुगू बेसिस द रिक्वायरमेंट्स असं होतं. सो मोर द यु नो फ्लुएन्सी इन लँग्वेजेस दॅट यू हॅव, आय थिंक तुम्हाला ग्रो करायला अजून चान्सेस मिळतात. सो कम्युनिकेशन तर इम्पॉर्टंट आहेच आहे. असं कधी होतं का की फक्त कम्युनिकेशन चांगलं आहे त्या व्यक्तीचं म्हणून त्याची होणारी ग्रोथ वर्सेस एखादं लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळे तो मागे पडला आहे? सो असे काही एक्झाम्पल्स आले आहेत तुझ्या बघण्यात? देर इज अ पॉसिबिलिटी
की असे होऊ शकतात. म्हणजे तो ॲज अ डिझायनर खूप चांगला आहे, बट अनफॉर्च्युनेटली कम्युनिकेशन वीक असल्यामुळे तिथे आम्ही ॲज अन HR किंवा HRBPचा रोल खूप इम्पॉर्टंट प्ले होतो, की वी हॅव रिअलाइज की ह्याला पोटेन्शियल आहे, काम खरंच खूप चांगलं आहे, बट कुठेतरी कम्युनिकेशन आहे, तर त्याला कशा प्रकारे ग्रूम करू शकतो. मे बी त्याच्या मॅनेजरला आम्ही मग जाऊन फीडबॅक देतो की सी यू हॅव ऑल्सो ऑब्झर्व की खरंच काम सुंदर आहे त्याचं, पण कम्युनिकेशन इज समथिंग दॅट ही ऑर शी नीड्स टू वर्क ऑन. तर मग त्या केसमध्ये मे बी हॅव्हिंग त्यांना आम्ही काही कोर्सेस प्रोव्हाइड करणार किंवा त्यांना कुठले क्लासेस सजेशन देऊ की इथे जाऊन तुम्ही कम्युनिकेशनसाठी स्पोकन इंग्लिश झाले, किंवा इंटरनली HR टीम पण काही असे एफर्ट्स घेतात की इंटरनली ते काही सेशन्स घेतात, छोटे छोटे वर्कशॉप्स, इन हाऊस वर्कशॉप्स केले जातात, जिथे एम्प्लॉईला तो चान्स मिळतो की मी असं इम्प्रूव्ह करू. बट आय थिंक कोणीतरी ते कॉल आउट करणं खूप गरजेचं आहे. तर वेअर मॅनेजर अँड दी HR पर्सन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल आउट हिअर. राईट. ह्याच्याबद्दल ना मला एक खरं तर सांगायचं आहे की बऱ्याचदा डिझायनर्स किंवा ह्या सगळ्या लोकांना काय वाटतं की आम्ही डिझाईन्स करतो आहोत तर आम्ही आयुष्यभर डिझायनर्सच राहणार आहोत, राईट. तर ॲक्च्युली असं नाही आहे. त्या एक ना कॉर्पोरेट असेल किंवा MNCsमध्ये एक ग्रोथ लॅडर असते. म्हणजे हे सगळं का करतोय आपण, तर आपल्याला पुढे जायचं आहे. सो पुढे म्हणजे त्या सगळ्या स्टेप्स आहेत. सो मला वाटतं एकदा त्या थोड्याशा सांगशील का की काय काय ॲक्च्युली ती ग्रोथ लॅडर कशी असते, काय काय तुम्हाला पुढे जाऊन स्कोप आहे या सगळ्यामध्ये करिअरचा, आणि म्हणून आपण आत्ता बघितलेले सॉफ्ट स्किल्स किंवा हे कसे इम्पॉर्टंट आहेत. राईट. सो आय थिंक सुरुवात होते ॲज अन इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर. सो बऱ्याचशा कंपनीजमध्ये इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर्स असं नाही आहे की ग्रोथ स्टॉप होते. तिथे मे बी आधी तुम्ही ग्राफिक डिझायनिंग सुरू केलंय, मग तुम्ही व्हिडिओ एडिटिंगमध्ये जाताय, मग त्याच्यानंतर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनमध्ये जाताय, त्यानंतर UI UX. तर जस्ट डिझायनिंग इज नॉट दी ओनली थिंग. बरेचसे ॲस्पेक्ट्स, वेगवेगळे ॲस्पेक्ट्स असतात त्याच्यामध्ये, राईट. दिस इज स्किल अपग्रेडेशन. सो मला नाही वाटत की कुणीतरी फक्तच लिमिट होईल. ऑफकोर्स म्हणजे तुम्हाला इंटरनली ऑपॉर्च्युनिटीज पण मिळायला पाहिजे आणि तुमचा इंटरेस्ट पण तुम्ही दाखवलं पाहिजे की ठीक आहे 2 वर्ष मी डिझायनिंगमध्ये काढले, माझ्यासाठी नेक्स्ट स्टेप्स आता काय आहे. सो कंपनीज माइट हॅव, देअर कुड बी सम जनरलिस्ट प्रोफाईल्स ऑल्सो. अँड इन टर्म्स ऑफ की लॅडर कसं असणार आहे, मे बी आत्ता मी सगळे ॲस्पेक्ट्स जे डिझायनिंगचे ॲस्पेक्ट्स सगळे झाले आहे, मी शिकलेले आहे. नेक्स्ट स्टेप माझ्यासाठी असतं आहे मॅनेजमेंट रोल, मॅनेजमेंटपेक्षा मॅनेजेरियल रोल. सो इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन पासून आपलं आता नेक्स्ट स्टेपला जातं जिथे आपल्याकडे एक टीम असणार आहे, राईट. त्या टीमला ग्रूम करणं, दॅट इज ऑल्सो अ स्किल दॅट यू आर डेव्हलपिंग फॉर युअर सेल्फ. तर म्हणजे ॲज अन इंडिव्हिज्युअल आपण फक्त तेव्हा एक्झिक्युशन मोडमध्ये असतो. एकदा तुम्ही मॅनेजरियल रोलला पोहोचलात की मग थोडं एक्झिक्युशनकडे लक्ष आपलं कमी द्यायला लागतं आणि मग मॅनेजरियल स्किल्स आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं असतं. वन्स यू हॅव मूव्ह देअर देन आय थिंक इट इज कंपनी टू कंपनी डिफर करतं. यू मूव्ह टू द लीड, जर आम्हाला सांगितलं तरी मे बी यू स्टार्ट एज अन असोसिएट, जिथे तुम्ही वेगवेगळ्या फंक्शन्समध्ये काम केलात आणि त्यामध्येच तुम्ही असिस्टंट मॅनेजर होऊन गेला आहात. नाव इट इज टाइम दॅट यू मूव्ह टू द मॅनेजरियल रोल. तिथे पण मॅनेजर, यू कुड बी अ मॅनेजर फॉर से जस्ट डिझायनिंग, यू कुड बी मॅनेजर जस्ट फॉर व्हिडिओ, किंवा काही काही कंपनीजमध्ये खूप मोठी टीम नसल्यामुळे एक जेनरिक मॅनेजर असतो. त्याच्यानंतर सी डिपेंडिंग क्रिएटिव्ह टीम तो हँडल करत असतो. करेक्ट. सो डिपेंडिंग ऑन की तुम्ही कसं, काय प्रकारे इंटरेस्ट दाखवलाय, काय प्रकारे तुमचं इन्क्लिनेशन आहे टुवर्ड्स कुठल्या साईडला ग्रोथ करायची, आय थिंक देन ऑर्गनायझेशन वाईज यू हॅव अ सिनियर मॅनेजर अँड लीड पोझिशन्स. त्यानंतर बरीच असे असतात. नाव अगेन हे स्टार्टअप्समध्ये सेटअप असतं, MNCsमध्ये पण सिमिलर सेटअप असतं, बट MNCsमध्ये थोडे डिवायडेड फंक्शन्स असतात. सो यू विल हॅव अ स्पेसिफिक कॉन्टेंट क्रिएशन टीम, यू विल हॅव UI UX टीम, यू विल हॅव अ व्हिडिओ टीम सेपरेट, अँड यू विल हॅव अ डिझायनिंग टीम सेपरेट. मग MNCsमध्ये असं होतं की त्यासाठी पर्टिक्युलर फंक्शनसाठी लीड्स असतात. आणि लास्टली आय थिंक एकदा लोकांनी काय हे सगळ्यामध्ये गेले आहे, यू हॅव रीच टू म्हणजे 10-15 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑलरेडी तुमचं झाला आहे, मे बी पीपल मूव्ह टू अ स्पेस जिथे कन्सल्टिंगवाल्या झोनमध्ये जाऊ शकतात. सो यू आर एन एक्सपर्ट ऑफ एव्हरीथिंग. नाव यू आर इन अ पोझिशन की कंपनीज कॅन रीच आउट टू यू, यू हॅव युअर ओन सेटअप, आणि तुम्ही ॲज अ कन्सल्टंट म्हणून पण काम करू शकता. राईट. आणि म्हणून मला वाटतं ते कम्युनिकेशन का सगळ्यासाठी महत्त्वाचं आहे, की ती सगळी तू जी आत्ता सांगितलीस, सो त्या काय म्हणूयात आपण पॉईंटपर्यंत आपल्याला जर पोचायचं असेल तर डेफिनेटली ह्या सगळ्या स्किल्सवर काम करणं खूप महत्त्वाचं आहे.
एक्झॅक्टली. परत एक ह्या सगळ्यावरून असं होतं कधी कधी हे ज्या सगळे पोझिशन्स ज्याला आपण म्हणतो ह्या ना खूप फॅसिनेटिंग असतात, राईट. मॅनेजर असणं, टीम लीडर असणं आणि डिझायनिंग किंवा ह्या क्रिएटिव्ह सगळ्या फील्डमध्ये ना सुरुवातीच्या काळात फ्रीलान्सिंग काम करण्याची खूप क्रेज असते सगळ्यांना. आणि मग एक पॉईंट असा येतो की नाही, मला आता असं वाटतंय जॉब करावा, राईट. सो ह्या पोझिशन्स थोड्या मुलांना फॅसिनेट करतायत का, किंवा काय असेल की लोकांना आता फ्रीलान्सर नाही त्याच्याऐवजी मला जॉब करायचे आहे, तर मग ती जॉब सिक्युरिटी आहे जी त्यांना अट्रॅक्ट करते का, काय तुला असं वाटतं अजून काय गोष्टी असतील ह्याच्या मागे? आय थिंक खूप मिक्स आहे. बरीच लोक जॉबपासून फ्रीलान्सिंगमध्ये पण मूव्ह करतात बिकॉज तिथे डायव्हर्स एक्सपिरियन्स पण मिळतं. बट देर आर पीपल पॉईंट ऑफ एक्सपिरियन्स म्हणजे जसं 10 years ॲटलीस्ट झाले की मग म्हणतील की नाही मी आता स्वतःचा सेटअप आहे. पण सुरुवातीच्या काळात असं होतं की 2-3 वर्ष फ्रीलान्स नंतर आता मला मे बी ती जॉब सिक्युरिटी हवी आहे. सो आय अग्री. म्हणजे फ्रीलान्सिंगमध्ये काय होतं, वेन यू आर व्हेरी न्यू टू द इंडस्ट्री तुम्हाला एक्सपिरियन्स तेवढा नसतो, राईट. फ्रीलान्सिंग ते तुमच्याकडे येतील खूप लिमिटेड प्रोजेक्ट. बरोबर. आणि सपोज मी फक्तच डिझायनिंग करते तर मला व्हिडिओची कधीच एक्सपिरियन्स येणार नाही, कारण मला व्हिडिओची रिक्वायरमेंटच येत नाही आहे. बिकॉज पीपल नो की माझं डिझायनिंग चांगलं आहे, राईट. सो आय थिंक that is there, that you will have to move from freelancing at a very initial stages to a full-time job याच्यासाठी, कारण तुम्हाला एक्सपिरियन्स अजून मिळेल, तुम्हाला एक्सपोजर मिळतं. रादर दॅन एक्सपिरियन्स आय थिंक एक्सपोजर बरंच मिळतं. यू गेट टू अपग्रेड युअर स्किल्स. इंडिव्हिज्युअली अपग्रेडेशन स्किल्स करू शकता, बट इट इज फक्त स्किल अपग्रेड करणं आणि त्याला कुठेच युटिलाइज नाही होणं, त्या स्किल अपग्रेडेशनला मग तेवढं इम्पॉर्टन्स राहणार नाही. आणि मला वाटतं त्या बदलत्या सगळ्या आजच्या काळात टीमवर्क पण महत्वाचं आहे ना. सो अगेन इंडिव्हिज्युअलपेक्षा टीममध्ये तुम्ही ग्रो पण जास्त लवकर, आणि त्यामध्ये ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स होतात आणि यू गेट टू नो की दुसऱ्यांचं पर्स्पेक्टिव्ह कसं आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल विल हॅव अ लिमिटेड आयडियाज. जेवढं तुम्ही टीममध्ये इंटरॅक्ट करता, आय थिंक अजून नवीन आयडियाज, नवीन पर्स्पेक्टिव्ह माहिती होतात. सो ह्या केसमध्ये ॲज अ हायरिंग मॅनेजर म्हणून तुम्ही फ्रीलान्सर, समजा जर असं एखादी तुझ्याकडे केस आली की ज्याचा 2-3 वर्ष फ्रीलान्सिंगचा एक्सपिरियन्स आहे आणि आता तो जॉबसाठी अप्लाय करतोय, सो त्या केसकडे हायरिंग म्हणून तुम्ही कसं बघाल, की असे हायर्स मुळात तुम्ही करता का, आणि करत असाल तर काय त्याच्यामध्ये मग तुम्ही काय टॅलेंट बघता? सो नाही, मला नाही वाटत की असं कुठे लिमिटेशन्स आहे की फ्रीलान्सर अगदीच हायर नाही करायचे आहेत. इट टोटली डिपेंड्स की त्याचं फ्रीलान्सिंगमध्ये त्यांनी काय काय केलं आहे. ओके. आणि ती रिक्वायरमेंट, माझी जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट फुलफिल होते आहे का. कसं असतं ना की खूपच स्ट्रॅटेजिक वेमध्ये जेव्हा कॅन्डिडेट इंटरव्ह्यू देतो आहे किंवा जेव्हा मी हायर करते आहे, तेव्हा त्या कॅन्डिडेटनी त्याचं जे फ्रीलान्सिंग एक्सपिरियन्स आहे ते मला कसं प्रेझेंट केलं आहे ते खूप गरजेचं. म्हणजे आय थिंक दॅट इज द पॉईंट ऑफ सिलेक्शन फॉर अस. सो मला जे रिक्वायरमेंट आहे त्याने ते काम केलेलं आहे का, आणि ते कशा प्रकारे केलेलं आहे, आणि शेवटी मग क्लायंटचा फीडबॅक काय राहिला त्याच्या कामावर. बिकॉज त्यांनी 100 क्लायंट्स बरोबर काम केलं असेल, राईट. आणि मे बी 1-2 क्लायंट्स माझ्या इंडस्ट्री रिलेटेड असतील, तर मे बी आय विल फोकस ऑन दोज क्वेश्चन्स अँड ट्राय अँड अंडरस्टँड की त्या क्लायंट्स बरोबर त्या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी किती काय काम केलं आहे, कशा प्रकारचं काम होतं. मे बी वी विल आस्क देम तुम्ही शोकेस करा, जर तुम्ही ते काम केलंय, वेबसाईट बनवली असेल फॉर एक्झाम्पल, आम्हाला ती वेबसाईट दाखवा. अँड देन त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन्स असं होतं की ओके हे केलं होतं, मग याच्यामध्ये कॉन्सेप्ट काय होता, मग तुम्ही हेच काय यूज केलं. आय थिंक ती द मोमेंट तो फ्रीलान्सर और ती फ्रीलान्सर तुम्हाला प्रेझेंट करू शकत आहे, एक जस्टिफाईड आन्सर देऊ शकतं की हे का केलं होतं. आय डोंट थिंक म्हणजे त्याच्यामध्ये मग फ्रीलान्सर आणि फुल टाइम जॉब करणाऱ्यांमध्ये काही वेगळा डिफरन्स आहे, राईट. बऱ्याचदा ना मुलांना जेव्हा जॉब स्विच करतात तर त्या काळात गॅप वगैरे घेतला जातो, आणि एक कॉमन सगळ्यांचा क्वेश्चन असतो की तो जो रेझ्युमेमध्ये एक गॅप होतो ना, 1 वर्ष काय 2 वर्ष 2 महिने असेल अगदी, तर त्याला जस्टिफाय कसं करायचं. म्हणजे आम्ही आमच्या एंडनी काहीतरी त्याला समजा आपण म्हणू की असं आन्सर द्या, तसं आन्सर द्या. पण मला तुझ्याकडनं आज खरं तर ऐकायचं आहे की ॲज अ HR म्हणून किंवा ॲज अ एक्सपर्ट म्हणून तू काय गाईड करशील की ह्याच्यासाठी एक असा कोणताही रेड फ्लॅग न दाखवणारं असं काय आयडियल आन्सर असू शकतं ह्या प्रश्नाचं, की त्या गॅपला तुम्ही कसं जस्टिफाय करता. मला पर्सनली विचारशील तर मला असं वाटतं की कुठली पण गॅप असेल, जस्ट बी ऑनेस्ट. जेव्हा तुम्ही आन्सर करतात, व्हॉट एव्हर हॅज हॅपन्ड, मग तुम्ही ती गॅप पर्सनल रिझन्समुळे घेतली असाल किंवा स्वतःला अपग्रेड करण्यासाठी घेतली असाल, तेच उत्तर द्यायला हवं. अँड तुम्ही पोर्ट्रे ते कसं करणार आहात. सो बेसिकली त्या पिरियडमध्ये तुमचं काही ना काही छोटी लर्निंग पण झाली असेल तर शो दॅट लर्निंग, शो द ग्रोथ.
म्हणजे तुम्ही स्वतःला कसं अपग्रेड केलं आहे त्या पिरियडमध्ये. कारण एव्हरीवन वॉन्ट्स की तुम्ही प्रत्येकजण ब्रेक घेऊ शकतो, राईट. ती ब्रेक असते स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी, थोडं आपलं की इट हॅज बीन टू मच ऑफ वर्किंग फॉर मी, म्हणून मला एक छोटा गॅप पाहिजे आहे. बट ते गॅप तुम्ही कशी युटिलाइज करता, आय थिंक ते ॲज अन HR आम्ही जास्त बघितलं जाऊ की असं नको व्हायला की मे बी यू हॅड लॉस्ट इंटरेस्ट इन टू दॅट पिरियड ऑफ टाईम. सो तुम्हाला तो इंटरेस्ट अजूनही आहे ह्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कसं ग्रो केलेलं आहे, काय नवीन शिकला आहात, काही नवीन इनिशिएटिव्स घेतले आहेत का. मे बी कोणी फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट्स घेतात त्यावेळेला, त्या प्रोजेक्ट्सबद्दल बोला. तुमचं काय लर्निंग राहिलेलं आहे त्या पिरियडमध्ये त्याच्याबद्दल सांगा. ओके. सो म्हणजे असं ती गॅप असणं वाईट नाही आहे. तुम्ही त्या पिरियडमध्ये कसं स्वतःला प्रोडक्टिव्ह ठेवलं आहे ते तुम्ही कसं पोर्ट्रे करायचं, आय थिंक दॅट इज हाऊ यू विल बी एबल टू जस्टिफाय द गॅप. सो त्याच्याबरोबर ना बऱ्याचदा असं होतं की खूप फ्रिक्वेंटली जॉब चेंज केले जातात बऱ्याच जणांच्या बाबतीत. तर एकतर असं केलं पाहिजे का हेही मला तुला विचारायचं आहे. आणि जर होत असेल त्या रेझ्युमेवर जर त्याचा इम्पॅक्ट पडत असेल एव्हरी 6 मंथ, जर दिसत असतील आपल्याला मल्टिपल कंपनीज चेंज झालेल्या आहेत, तर HR म्हणून तुम्ही त्याच्याकडे परत कसं बघता की मग ह्या पर्सनची तुम्ही काही त्याच्यावरनं त्याला आयडेंटिफाय करता का वेगळं? टू मेनी जॉब चेंजेस आय थिंक दोन्ही साईड असतात त्याला. बट तो कॅन्डिडेट तो कशा प्रकारे, म्हणजे देअर हॅज टू बी अ क्लॅरिटी की का तुम्ही ते जॉब चेंजेस केले आहेत आणि काय रिझन्स असले आहेत, राईट. ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी किंवा माझं जे इनिशियल जॉब होतं ते माझ्या करिअरबरोबर अलाइन नव्हतं आणि म्हणून मला चेंज करावं लागलं. तर तुमचे जे रिझन्स आहेत ते जस्टिफाईड असले पाहिजे. पुढच्याला वाटलं पाहिजे की ओके दीज आर व्हॅलिड रिझन्स फॉर युअर जॉब चेंज. बट मे बी मी जेव्हा बघते त्यावेळेला 6 months 1 year डाऊन द लाईन रिझनिंग स्ट्रॉंग नसेल तर आम्ही त्यांना अजून त्याच्यामध्ये वी ट्राय अँड अंडरस्टँड की जेवढं सांगितलं आहे. कारण बरेचदा कॅन्डिडेट्स असे असतात की ते बिल्टअप करतात काहीतरी आणि आता करून आमच्या पण ते लक्षात आलेलं आहे की ते खरं रिझन वाटत नाही आहे. तर मे बी त्याच्यावर तुम्ही अजून विचारा. सो जे गॅप असते बेसिकली चांगली वाईट नाही म्हणू शकणार आपण, प्रत्येकाचं रिझन्स असतात. त्याच्यामध्ये तुम्ही क्लॅरिटी द्या की का ते चेंजेस केले आहेत तुम्ही. अँड समहाव जर वेळेला तुम्ही म्हणताय बेटर ऑपॉर्च्युनिटीज, मग प्रोबेबली माझ्यासाठी ते इनडिसायसिव्हनेस होऊन जातं की मग प्रत्येक 6 महिन्यामध्ये बेटर ऑपॉर्च्युनिटी कशी होऊ शकते, राईट. तुम्ही 6 महिन्यामध्ये एक पर्टिक्युलर गोष्ट शिकणार पण त्याच रोलमध्ये अजून काहीतरी होतं शिकण्यासारखं. मग वाय डोंट यू टेक इट अप ॲज अ लर्निंग. मग का सडनली तुम्हाला वाटलं की मी माझं सगळं झालंय. 6 monthsमध्ये यू कॅनॉट बी अन एक्सपर्ट ऑफ एनिथिंग, राईट. सिमिलर रोल करत असाल तर आय कॅन अंडरस्टँड. बट तुमचे स्किल्स वाढले आहेत, नवीन काहीतरी करत आला आहात आणि त्यानंतर तुम्ही जॉब चेंज करा. कोणीच तुम्हाला म्हणणार नाही 6 महिन्यामध्ये मला मी आधी पण व्हिडिओ करत होते आणि नवीन जॉबमध्ये पण व्हिडिओज करते आहे आणि सेम टूल्स पण यूज करते आहे. देन प्रोबेबली मी जेव्हा जॉब चेंज केलं तर त्यावेळेला माझं डिसिजन चुकलं असेल कारण मला माहिती होती मला सेम टूल्स यूज करायचे. माझं काही अजून रिझन होतं, कॉम्पन्सेशन वुड हॅव बीन द रिझन. पण मग स्टिक अराउंड टू दॅट फॉर सम टाइम सो दॅट की तुम्हाला माहिती आहे की ओके मी व्हिडिओची एक्सपर्ट झाले आहे, नाव इट इज टाइम टू मूव्ह अँड यू कॅनॉट be an expert in like 6 months time. Exactly. So spend some good amount of time and frequent changes म्हणजे you have to, it should be a very thought through process जेव्हा तुम्ही चेंज करत आहात. ओके. सो थोडक्यात मला असं वाटतं बी जेन्युइन. तुम्हाला जे काही असेल तुमचे जे रिझन्स असतील ते स्पष्टपणे सांगा आणि कन्व्हिन्स होतील अशा ह्याच्यामध्येही सांगा. आणि मुळात खरं तर करूच नका, इतक्या कमी वेळामध्ये जॉब चेंज करूही नका जर तुम्हाला एक्सपर्ट त्यातलं व्हायचं असेल, राईट. सो त्या जॉब चेंजवरूनच अजून एक मला तुला विचारायचं होतं की असं पण होतं का की एक्सपिरियन्स तुम्ही जो बघता, म्हणजे आपण रेझ्युमे बिल्डिंगवर खरं तर आत्ता बोलतो आहोत, तर त्याच्यामध्ये तो जो पास्ट एक्सपिरियन्स असतो, समजा मी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे आता काय होतं डिझायनर्स एडिटर्सच्या बाबतीत मल्टिपल इंडस्ट्रीजमध्ये काम करण्याच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याला काही असा पर्टिक्युलर एक सेक्टर नाही आहे की तुम्ही इथेच काम करत असा. सो ते काम करताना, तो एक्सपिरियन्स घेत असताना कधी कधी ना आपण एखाद्या त्या डोमेनमध्ये, एखाद्या कॅटेगरीमध्ये बरीच वर्ष एक्सपिरियन्स झाला आहे, मग आता हायर करताना तुम्ही त्या पास्ट एक्सपिरियन्सला कसं कन्सिडर करता? म्हणजे मला तुला खरं तर त्यातनं असं विचारायचं आहे की तो मॅटर करतो का एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर एखाद्या माणसानी 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल आणि आता परत तो तुमच्या कंपनीमध्ये आला आहे, तर तो कॅन्डिडेट जास्त प्रेफरेबल असतो का तुम्हाला वेगळी नवीन थॉट प्रोसेस असलेला वेगळ्याच कोणत्या तरी, म्हणजे एडटेकचा माणूस फिनटेकमध्ये जातोय असं तुम्हाला जास्त तुम्ही प्रेफर करता? आता बरीच वर्ष जर झाली आहे, एक ऑलरेडी बिल्टअप आहे आणि काही नवीन फ्रेश पर्स्पेक्टिव्ह पाहिजे असेल तर प्रेफरन्स विल बी की कुठल्या दुसऱ्या इंडस्ट्रीमधनं आपण घेऊ शकतो का. अँड
इंटरव्ह्यूज घेताना ना ते लक्षात येतं की सेम आयडियाजवाला किंवा सेम इंडस्ट्रीचा माणूस मी आणते तो सेम आयडियाज देत असेल. बिकॉज इंटरव्ह्यूजमध्ये आपण क्वेश्चन्स असे विचारतो त्यातनं आपल्याला आयडिया येतं की हे ऑलरेडी जर आपण केलं आहे तर हा माणूस नवीन काही ॲड करू शकणार आहे ऑर इज इट द सेम की आपण ऑलरेडी जे केलेलं आहे. तर मे बी मग ॲज अन HR पर्सन आय थिंक मी ट्राय करेल की अजून दुसऱ्या इंडस्ट्रीची पण लोकं बघूयात. लेट अस सी की तो काही फ्रेश पर्स्पेक्टिव्ह ॲड करू शकतो आहे का. तर इट कॅन बी अ मिक्स, मतलब डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. तुम्ही इंटरव्ह्यू जेव्हा करता आहात त्यावेळेला तुम्ही डिसाईड करू शकता. बिकॉज मी आय थिंक डिझायनर्स किंवा क्रिएटिव्ह पीपल असं काही इंडस्ट्री स्पेशलाइज्ड असणं गरजेचं नसतं अकॉर्डिंग टू माय अंडरस्टँडिंग. तितकं तुम्ही लिमिट करताय तुमच्या आयडियाजला, तुम्ही रेस्ट्रिक्ट करतायत. जितकी फ्रेश म्हणजे जितके पर्स्पेक्टिव्ह तुम्ही घेऊन येऊ शकता आय थिंक तेवढाच अजून बेटर आउटकम येऊ शकतं त्यातनं. ओके, सो खरं तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये ट्राय करायला हरकत नाही म्हणजे तुम्ही जेव्हा जॉब स्विच करता. आणि तसंच कॅन्डिडेटला पण तसा एक्सपोजर मिळतो. राईट. सो ह्या अपॉर्च्युनिटीजबद्दल आपण बोललो तर तिथे त्या अपॉर्च्युनिटीज शोधायच्या कशा हाही एक फॉलोड बाय खरं तर त्याला थॉट आहे. सो करिअरसाठीचं सगळ्यात अप्रोप्रिएट जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे लिंक्डइन आपण ज्याला म्हणतो. तर अशी काही मीडियम्स आहेत. तर तुम्ही बेसिकली कॅन्डिडेट्सना हायर करताना कोणते प्लॅटफॉर्म्स तुम्ही यूज करता आणि कॅन्डिडेट्सनी पण अपडेट राहण्यासाठी काय काय ह्यातले प्लॅटफॉर्म्स वापरले पाहिजेत त्याच्यावर अपडेट स्वतःला केलं पाहिजे. सो लिंक्डइन डेफिनेटली एक आहे. लिंक्डइन आणि नोकरी हे रेग्युलर स्टँडर्ड प्लॅटफॉर्म्स आहेत आमच्यासाठी. त्या व्यतिरिक्त आजकाल इंस्टाग्राम, जेनझीसाठी इंस्टाग्राम झालं किंवा ट्विटर झालं त्यावर पण कंपनीज पोझिशन्स टाकतात आणि त्याच्यावर ऑब्व्हियसली इंटरेस्ट शो केल्या जातात किंवा DMs येतात आम्हाला. आणि बेसिस दॅट आय थिंक दॅट इज ऑल्सो वन ऑफ द सोर्स फॉर गेटिंग गुड हायर्स फ्रॉम देअर. पण MNCs वगैरे पण इंस्टाग्रामवरनं हायर करतात कॅन्डिडेट? MNCs प्रोबॅबली नाही. MNCs मे बी त्यांचे जे पोर्टल्स असतात, कंपनीचे पोर्टल्स असतात त्याच्यावरती घालतात किंवा मग लिंक्डइन मेजरली MNCs जे असतात ते मेजरली लिंक्डइन यूज करतात. आणि रेफरल्स पण खूप चांगलं काम करतात आजकाल की इंटरनली तुम्ही मूव्ह करा. आणि मग काय होतं की जितके रेफरल कॅन्डिडेट्स तुमच्याकडे येतील इट गिव्स यू अ कम्फर्ट की ओके समबडी नोज दॅट पर्टिक्युलर कॅन्डिडेट. त्याच्यामुळे रेफरल पण बरेच आम्ही एनकरेज करतो. किंवा स्पेसिफिक डिझाईन स्पेसिफिक जर पाहिजे असं आपल्याला तर बिहान्स झालं, ड्रिबल झालं, ह्या 2 प्लॅटफॉर्म्स आहेत जे तुम्हाला डिझायनर्ससाठी किंवा व्हिडिओ एडिटर्ससाठी हे 2 प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. त्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये डिझायनर्स आपला पोर्टफोलिओ अपडेट करतात राईट. पण HR ड्रिबलवर किंवा बिहान्सवर ऍक्च्युअली जाऊन बघतात ते सगळं. सो आम्ही म्हणजे त्याच्यात पण ट्रिक आहे की आमचं जे इंटरनली टीम आहे ती बिहान्सवर आहे. सो आम्ही त्याच्या थ्रू त्यांना ऍक्सेस असतं, ते एकमेकांचं काम बघू शकतात. तर त्याच्या थ्रू आम्ही लोक पण प्रोफाईल्स आम्ही बघू शकतो की काही रेलेव्हंट आहेत का आणि तसं मग अप्रोच करता येतं. अच्छा. त्या व्यतिरिक्त इंस्टाग्रामचं मी सांगितलं आहे. इंस्टाग्राम हे पर्टिक्युलरली मग जेनझीज जसे आता येतात मेनस्ट्रीम मध्ये तेव्हापासून कंपनीज वापरायला लागले असतील. आणि त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की काही खूप निश व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत, टेलिग्राम ग्रुप्स आहेत आणि ज्यावर बरेचदा मी स्वतः पण पोस्ट केलेलं आहे. सपोज मला कुठलं हायरिंग करायचं, नॉट जस्ट डिझायनर पण इन जनरल हायरिंग पण करायची असेल तर इट इज अ गुड नेटवर्क की इट इज अ वर्ड ऑफ माउथ. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमची पोस्ट तुम्हाला माहिती पण पडणार नाही कुठल्या कुठल्या ग्रुप्समध्ये जाते आहे आणि त्याच्यावरनं पण बरेच चांगले रिस्पॉन्सेस येतात. सी आय वुड नॉट से की फक्तच रेलिव्हंट प्रोफाईल्स येतात पण बराच डंप येतो. ॲटलिस्ट तो एक सोर्स असतो रादर दॅन मी फक्त लिंक्डइन आणि नोकरीवरनं लोकांना रीच आउट करेल. त्यापेक्षा बरेच इंटरेस्टेड प्रोफाईल्स असतात जे आपल्याला रीच आउट करतात. सो आय थिंक बरेचसे प्लॅटफॉर्म्स आता ओपन झाले. सो HR पण लिमिटेड नाही आहे 1-2 प्लॅटफॉर्म्ससाठी आणि कॅन्डिडेट्सला पण बराच एक्सपोजर मिळतो इन टर्म्स ऑफ की कुठनं त्यांना ते चान्स स्कोप आहे. म्हणजे थोडक्यात कॅन्डिडेट्सनी त्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे किंवा रिसर्च करा सगळीकडे. फक्त मी लिंक्डइनवरच टाकलंय माझा पोर्टफोलिओ किंवा काय जॉब अपडेट तर तसं चालणार नाहीये तुम्हाला. बाकी पण बरेच वेज आहेत त्या सगळीकडे तुम्ही ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे राईट. हायरिंगचाच विषय निघालाय म्हणून एक आयडियल CV कसा असला पाहिजे डिझायनर्स? आय थिंक आयडियल CV असं की फ्रेशर राईट. फ्रेशर लिहिण्यासाठी काहीच नसतं करेक्ट. बट तुम्ही बरेचसे फ्रेशर्स आजकाल फक्त ग्रॅज्युएशन केलं आणि तुम्ही जॉबला जाता असं नाही आहे. स्पेसिफिकली डिझायनिंगमध्ये जे असतं ते ॲनिमेशन स्कूल्स बरीच झाली आहेत किंवा कॅम्पस तुम्ही म्हणाल डिझाईन स्कूल्स वगैरे जी आहेत तिथे बरेचसे कोर्सेस केले जातात. सो शॉर्ट टर्म कोर्सेस असतात किंवा डिप्लोमाज असतात. ते हे कोर्सेस ह्या कोर्सेसमध्ये तुम्ही स्पेसिफिकली काय शिकले आहात आय थिंक ते टाकणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामध्ये त्यांना असाइनमेंट्स पण मिळतात. तर त्या असाइनमेंट्सचं तुम्ही प्रोजेक्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तिथे प्रेझेंट केलं पाहिजे. सो तुम्ही जेवढं काम केलेलं आहे
त्याचं तुम्ही प्रोबॅबली एक लिंक द्या ज्याच्यावरती HR त्या लिंकवरती जाऊन तुमचं काम बघू शकेल. सो तुम्ही जे काम केलेलं आहे, बिकॉज तुम्ही ॲज अ कंपनीमध्ये कुठेच काम केलेलं नाही, बट छोट्या प्रोजेक्ट्सवर म्हणा किंवा ॲज अ फ्रीलान्सर कधी कधी एक्सपिरियन्स गेन करण्यासाठी बरेचसे फ्रेशर्स फ्रीलान्सिंगचं काम करतात. तुम्ही त्याच्या लिंक्स द्या. सो तुमच्या कामाचं पोर्टफोलिओ जे आहे ते पोर्टफोलिओ इतकं म्हणजे बघणाऱ्याला पण इतकं इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे की ओके याच्यावर पण केलं, ह्याच्यावर पण केलंय, सो दॅट यू अट्रॅक्ट दी कंपनीज टुवर्ड्स युअर रेझ्युमेज. येस. फ्रेशर्स ॲक्च्युली बरेच फ्रेशर्स आपला पॉडकास्ट ऐकत असतील, त्यामुळे एक त्यांच्यासाठी खरं तर खूप कॉमन क्वेश्चन आहे, पण मला हे खरं तर HR पॉईंट ऑफ व्ह्यूनी याचं उत्तर हवं आहे की तो जो एक टिपिकल क्वेश्चन असतो, टेल मी अबाउट युअर सेल्फ, ह्याचं काय आयडियल आन्सर असलं पाहिजे फ्रेशर्ससाठी, कारण तिथे मुलं खूप त्याच्यामध्ये कन्फ्युज असतात अजूनही. बरोबर आहे, त्यांना सांगायला खूप काही नसतं. बट आय थिंक जेवढं तुम्ही कॉलेजमध्ये पण आजकाल डिझायनिंगच्या कॉलेजमध्ये किंवा बेसिक ग्रॅज्युएशन तुम्ही करताय त्यामध्ये पण आजकाल करिक्युलम इतकं व्यवस्थित झालेलं आहे, कुठे असाइनमेंट्स मिळतात. सो तुम्हाला ना जे ट्रेडिशनल अंडरस्टँडिंग होती किंवा ट्रेडिशनल करिक्युलम होतं त्यापासून बरंच तुमचे स्किल्स दाखवायला बराच स्कोप दिला जातो. सो असाइनमेंट्स झाले किंवा प्रोजेक्ट झाले त्याबद्दल थोडं जास्त बोला. आणि फर्स्ट तुम्ही इंटरव्ह्यूला ज्या कंपनीमध्ये जात आहात त्या कंपनीची रिक्वायरमेंट काय आहे ही खूप व्यवस्थित समजून घ्या. आणि मग तुम्ही जे प्रोजेक्ट्स केले आहेत ते मे बी एकदम डिरेक्टली रिलेटेड नसतील, बट यू हॅव टू थिंक फ्रॉम अ पॉईंट की तुम्ही ते कसं रिलेट करू शकाल. सो दॅट इट फील्स लाईक की अच्छा मी सिमिलर कंपनीसाठी पण म्हणजे सिमिलर प्रोजेक्ट्सवरती काम केलेलं आहे. सो यू हॅव टू डू द स्टडी करा त्या कंपनीची स्टडी करा. कोण इंटरव्ह्यू घेणार आहे आय थिंक ते पण खूप महत्वाचं असतं. त्या व्यक्तीबद्दल सगळेजण लिंक्डइनवर अवेलेबल असतातच, राईट. सो त्या लिंक्डइनवरती जाऊन त्याचा प्रोफाईल बघून या आणि मग त्यांनी कुठे कुठे कंपनीजमध्ये काम केलंय. मे बी जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलता यू शुड बी एबल टू रिलेट त्यांनी ज्या इंडस्ट्रीजमध्ये केलंय. कारण हायरिंग मॅनेजरला असं वाटतं की ओके याचं बरंच अभ्यास आहे प्रत्येक गोष्टीवर, कंपनीबद्दल माहिती आहे, इंटरव्ह्यूअर बद्दल माहिती आहे, तर ती अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे. सो दॅट तुम्ही प्रेझेंट करताय स्वतःला की इवन इफ मी फ्रेशर आहे, कारण फ्रेशरचा इंटरव्ह्यू 5, 10, 15 मिनिटाच्या वर जाऊ शकणार नाही, राईट. कारण काम काय केलंच नाहीये, तुम्ही काय करणार. तर कंपनीबद्दल बोला किंवा कुठली तरी एक इव्हेंट, तुम्ही छोटे छोटे इव्हेंट्स वर्कशॉप्स अटेंड केले असाल त्या वर्कशॉप्समध्ये तुम्ही काय शिकले आहात, स्वतःचे एक्सपिरियन्स शेअर करा. तो त्या प्रकारे मेक इट मोर इंटरेस्टिंग बाय शेअरिंग. तुम्ही जेवढं पण शिकले आहात, तुम्हाला एक्सपिरियन्स नाही आहे पण जेवढं पण तुम्ही शिकले आहात त्याच्या थ्रू तुम्ही काय नवीन इनिशिएटिव्ह आणू शकता फॉर दॅट कंपनी, तरच ती HR किंवा ती हायरिंग मॅनेजर इंटरेस्ट होतात की अच्छा याला अंडरस्टँडिंग आहे की कुठल्या डिरेक्शनने जायचं आहे. मला असं वाटतं की जसं HR ते जे तुमचे सगळे रेझ्युमे फिल्टर करून तुमच्यापर्यंत पोचलेला असतो तसं मुलांनी पण केलं पाहिजे. तू म्हटलीस त्या सगळ्या स्टेप्स करून मे बी त्यांचं लिंक्डइन चेक करा, कंपनीबद्दल रिसर्च करा आणि तुम्ही पण ते फिल्टर्स लावा की येस मी पण स्टडी करून आलेलो आहे तुमच्याबद्दल टू इम्प्रेस ऑल द HRs ऑर ऑर्गनायझेशन. येस, व्हेरी नाईस. लिंक्डइनबद्दल आपण आत्ता बोललो, तर लिंक्डइनवर अपडेट राहणं डिझायनिंगच्या लोकांसाठी, डिझायनर्ससाठी किती महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यावरनं अगेन काही तुमचे जजमेंट्स असतात का की हा माणूस किती स्वतःला ॲक्टिव्ह ठेवतो आहे याच्यावर, का ह्या लोकांसाठी लिंक्डइन काही फार मॅटर करत नाही असंही मे बी असू शकतं. तर काय नक्की आहे? नाही, आय थिंक लिंक्डइन सगळ्यांसाठीच इम्पॉर्टंट आहे, राईट. म्हणजे जसं मी म्हटलं की आमचा तो एक प्लॅटफॉर्म होतो हायरिंगसाठी, राईट. तर आम्ही जेव्हा प्रोफाईल जाऊन बघू तर तिथे कॅन्डिडेट म्हणजे खरंच कुठला तरी कॅन्डिडेट मे बी 2 इंटरव्ह्यूज 2 पॅनल बरोबर डिस्कशन झाले आहेत, 2 इंटरव्ह्यूज त्यांनी क्रॅक केले आहेत. आता नेक्स्ट सपोज तो आमच्याकडे येतो तर आमच्यासाठी तो ऑलमोस्ट एक फायनल डिसिजन घेण्याच्या लेवलवरती असतो. तर आम्ही त्याचं काम आम्हाला बघायचं असेल तर लिंक्डइनचं त्याचं प्रोफाईल चेक करायचं. ऑब्व्हियसली ते पोर्टफोलिओ त्यांचे पाठवतात, बट काही पोर्टफोलिओजच्या थ्रू तुमच्या तेवढं लक्षात येत नाही बिकॉज दॅट इज द सेलिंग पॉईंट फॉर यू. बट लिंक्डइन इज समथिंग विच इज फॉर अस ॲज HR. दॅट बिकम्स अ पॉईंट की जिथे तुमच्या लक्षात येतं की ही व्यक्तीने खरंच किती म्हणजे व्हॉट इज अ पर्सनल ब्रँड दॅट दिस पर्सन हॅज बिल्ट अप फॉर हिमसेल्फ और हरसेल्फ. त्यामुळे लिंक्डइन आम्हाला खूप कामी येतं की कुठल्या प्रकारच्या लोकांना फॉलो केलं जात आहे, काय प्रकारचं कॉन्टेंट लाईक केलं जातं किंवा शेअर केलं जातं, कुठल्या पण तुम्ही चेक करता. येस येस येस. आणि आय थिंक दॅट मूव्स टू थोडंसं मिड मॅनेजमेंट लेवलला, मे बी फ्रेशर्स म्हणा किंवा 2-4 वर्षाचे एक्सपिरियन्सवाल्यांना त्या पॉईंटने जज करणं थोडं म्हणजे इट इज नॉट फेअर असं मला वाटतं. पण मिड लेवलला पोहोचल्यावरती त्या माणसाचं एंगेजमेंट कसं आहे विद इन द इंडस्ट्री म्हणा किंवा विथ द इंडस्ट्री एक्सपर्ट्स,
कोणाला तुम्ही फॉलो करताय, कोणाचं कॉन्टेंट तुम्ही शिकतायत, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी लिंक्डइनवर लक्षात येतात. कोण आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत जी आपली पर्सनॅलिटी घडवते. आणि मिड लेवलला जाऊन अचानक तर आपण करू म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जमणार नाही. तर मला वाटतं उलट फ्रेशर्ससाठी ही एक बेस्ट एक्सरसाइज असेल की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये करिअर सुरू करतानाच, इव्हन मी तर म्हणेन की शिकत आहात तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टींची सवय लावा. इव्हन तुमचे ते सगळे ज्या इन्स्टिट्यूट्समधनं तुम्ही शिकता आहात तिथले तुमचे एक्सपिरियन्स असतील ते पण जर तुम्ही छोटे छोटे प्रोजेक्ट्स म्हणा किंवा असाइनमेंट्स त्याही जर तुम्ही सुरुवातीपासून सवय लागली तुम्हाला लिंक्डइनवर वगैरे अपडेट करायची तर दोन्ही गोष्टी होतील. मला वाटतं एक तर तुमचा पोर्टफोलिओ पण हळूहळू लिंक्डइनवर बिल्ड होत जाईल आणि तुमची पर्सनॅलिटी पण त्या पद्धतीने समोरच्याला जस्टिफाय करण्यासारखी बनत जाईल. डेफिनेटली खूप लोकांना अजूनही असं वाटतं की क्रिएटिव्ह फील्ड जे आहे ते खूप सिरियसली घेण्याची गोष्ट नाही किंवा एकीकडे करता येतं आणि त्यामुळे डिग्री असणं खूप महत्त्वाचं आहे. तर हायर करताना किंवा जॉब जर आपल्याला करायचा असेल तर त्या सगळ्यामध्ये डिग्रीला किती महत्त्व आहे किंवा तुम्ही बघताना मग डिग्री असलेल्या कॅन्डिडेटला प्रेफरन्स देता की नाही आहे डिग्री तेवढी मॅटर आणि तुमचे स्किल्स जास्त महत्त्वाचे आहेत? माझा व्ह्यू असा राहील की डिग्री तुमचं फर्स्ट लॅडर जे असतं एंट्रीचं, आय थिंक तो क्रायटेरिया म्हणजे आता अक्रॉस ऑर्गनायझेशन तुम्ही बघाल डिग्री बेसिक क्रायटेरिया असतं. तर दॅट इज अ फर्स्ट चेक दॅट यू आर डुईंग. म्हणजे नेक्स्ट स्टेप तुमचं इव्हॅल्युएशन होण्यासाठी दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर डिग्री डेफिनेटली राहायला पाहिजे बिकॉज दॅट इज बेसिक एज्युकेशन. म्हणजे आज तुम्ही डिझायनिंग नाही अजून कुठे जायचं असेल, तुम्हाला फील्ड पण चेंज करायची असेल, बरेचसं असं होतं की आत्ता व्हेरी रिसेंटली मला कोणीतरी येऊन विचारलं की माझी वाईफ 12th पास आहे तर काही आहे का आपल्याकडे. सो अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे उत्तर हेच होतं की प्लीज तुम्ही ग्रॅज्युएशन करून घ्या, कारण ते बेसिक एज्युकेशन असतं. अँड एकदा तुमच्याकडे काय बेसिक एज्युकेशन, मी पोस्ट ग्रॅज्युएशनला बेसिक नाही म्हणणार पण ॲटलीस्ट ग्रॅज्युएट तुम्ही राहा. पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं इंटरेस्ट अजून त्या सब्जेक्टमध्ये किती आहे हे पण दाखवतं, बट बेसिक एज्युकेशन ग्रॅज्युएशन असायलाच हवं. आणि दॅट इज बेसिकली एक तुमचं पाथ मिळून जातं एंट्रीसाठी. आणि त्यानंतर तुमची जी स्किल्स बद्दल तू बोलतेस, स्किल्स इज समथिंग जे तुम्हाला हायलाइट करतं पर्टिक्युलर त्या रोलसाठी की तुम्ही त्या रोलमध्ये किती फिट आहात, तुम्ही किती काय स्किल्स तुमचे त्यामध्ये डेव्हलप केले आहात. मग ती टेक्निकल स्किल्स असू द्या किंवा सॉफ्ट स्किल्स पण असू द्या. सॉफ्ट स्किल्स ओव्हर टाइम येतात, वन्स यू ग्रो ते डेव्हलप होतील, पण टेक्निकल स्किल्स किंवा डिग्री ही एक मस्ट गोष्ट. आणि तू म्हणालीस की इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये पण डिग्रीचा यूज होतो, राईट? सो त्या प्रोसेस म्हणजे त्याच्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत की अप्रायझल्स जे असतात तिथे पण मग ते करताना म्हणजे अप्रायझल एखाद्याचं करताना मग तिथे डिग्री मॅटर करते का? नाही, डेफिनेटली. आय थिंक जर एंट्रीलाच डिग्री घेऊन बघितलं असेल तर मग तो इंटरनली हे बघितलं जाणार नाही याची डिग्री आहे की नाही आहे, कारण सगळेच माझ्याकडे विथ डिग्रीच असलेले लोक असतील, बरोबर, राईट? प्रेफरन्स दिला जाईल की सिमिलर काइंड ऑफ काय म्हणतात आउटकम देत आहेत, बट एकाची डिग्री आहे एकाचं पीजी आहे. तर कुठेतरी माझं इन्क्लिनेशन विल बी टुवर्ड्स द पीजी पर्सन, बिकॉज त्याचं एक कुठलं तरी सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन आहे. काम दोघांचं ऑलमोस्ट सेम असणार आहे, बट क्वालिटी वाईज तुम्ही जर बघाल तो डिफरन्स जाणून येतो. कम्युनिकेशन बेटर असेल पीजी केलेल्या व्यक्तीचं. अँड आय एम नॉट सेइंग की ग्रॅज्युएशन काही कमी आहे, बट ग्रॅज्युएशन ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. आणि तुमचे टेक्निकल स्किल्स कधी कधी असं पण होतं की तुमचा पीजी वाला माणूस तेवढा ग्रेट नाही आहे, बट ओनली ग्रॅज्युएशन आणि टेक्निकली खूप स्ट्रॉंग असलेली व्यक्ती बरंच चांगलं करू शकते. सो इट इज अ बॅलन्स दॅट वन विल हॅव टू क्रिएट की जर मी फर्दर एज्युकेशन नाही घेऊ शकत आहे, सो आय विल हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग इन माय टेक्निकल स्किल्स. मला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. पण जर बॅलन्स हवा असेल तर मे बी तुम्ही ऍटलीस्ट ग्रॅज्युएशन तरी कंप्लीट करा. दॅट इज द मस्ट माझ्या हिशोबाने, ते कराच करा. ओके. पण मग हे करताना असं पण होतं की अगेन डिझायनिंगकडे येणारी जी माणसं आहेत ती सगळी व्हर्सटाईल फील्ड्समधून आलेली आहेत, राईट? मग त्याच्यासाठी अगदी त्यांना शाळेत पण कधी आर्ट्स आवडत नसेल, ड्रॉइंग आवडत नसेल, पण आता त्यांना वाटतंय मला ग्राफिक डिझायनिंग आवडतंय, एडिट करायला आवडतंय, राईट? तर मग अशा लोकांसाठी त्यांनी जेव्हा जॉबसाठी जर त्यांना अप्लाय करायचं असेल तर ते कसा त्यांनी बॅलन्स केला पाहिजे? म्हणजे मला अगेन तुला असं विचारायचं आहे की अशा लोकांची बॅकग्राऊंड कन्सिडर केली जाते का की ज्यांचा पास्ट एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे आणि आता ते मे बी एडिटर किंवा डिझायनर्स आहेत, तर त्यांना हायर करताना तुम्ही काही वेगळा तुमच्याकडे क्रायटेरिया असतो का? सो डिझायनिंग जसं तू बोललीस की डिझायनिंग एक नंतर क्रिएट झालेलं पॅशन असू शकतं, राईट? तर जेव्हा तुम्ही ते प्रेझेंट करतायत, कारण ऑब्व्हियसली तुमचं ग्रॅज्युएशन कशात आहे, मग तुमची गॅप राहिली आहे, तुमचा अजून कुठे इंटरेस्ट गेला, मग फायनली तुम्हाला असं वाटतं की दिस इज द प्रोफेशन दॅट आय एम सेटलिंग इन.
तुम्ही जेव्हा स्वतःला इंटरव्ह्यूजमध्ये प्रेझेंट करतायत, यू हॅव टू स्ट्रॉंगली कम्युनिकेट की हे आता तुमचं फायनल पॅशन आहे, राईट, की ह्याच्या पुढे तुम्हाला करिअर चेंजेस नाही करायचे, बिकॉज तुम्ही ऑलरेडी ते इनडिसायसिव्हनेस, ग्रॅज्युएशन कशात, मग कशात, आणि मग नंतर तुम्ही डिझायनिंगला आला आहात, ते इनडिसायसिव्हनेस तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दिसून येते. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण मग त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो? निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही, तुम्ही त्यावेळेला काय प्रेझेंट करताय, तुम्ही कसं कम्युनिकेट करताय, that negative impact can be converted also. So तुम्ही जेव्हा प्रेझेंट करताय स्वतःला, त्यावेळेला ते कशा प्रकारे दाखवल्या जात आहे तुमच्या एंडने, आणि तुम्ही किती कॉन्फिडंट आहात की नाही आता दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू ग्रो इन टू, ती खूप मॅटर करते ती गोष्ट. म्हणजे जेवढी तुमच्या कामातनं दिसते तेवढी तुमच्या बोलण्यातनं पण ते कन्व्हिक्शन दिसायला हवं आहे. राईट, येस. सो इव्हॉल्युशनची प्रोसेस तू मगाशी म्हणालीस, तर त्याच्यावर मला यायचं आहे. बेसिकली ह्या सगळ्या क्रिएटिव्ह लोकांचं जे अप्रायझल्स होतात ती कशी होतात हे मला जाणून घ्यायचे. कारण होतं काय, ज्या बाकी गोष्टी असतात, मेजरेबल गोष्टी असतात, सेल्स असतील किंवा मार्केटिंग असेल, तर तिथे ना तुमचा इम्पॅक्ट शो करता येतो. वर्षभर तुम्ही जे काही कामं केली ती तुम्हाला नंबर्समध्ये शो करता येतात. पण जेव्हा क्रिएटिव्ह गोष्टी येतात तर तसा त्याचा इम्पॅक्ट आपण दाखवू शकत नाहीत, राईट, की काय तुमच्या डिझाईन्सनी, काय तुमच्या एडिटनी दिसत असतं सगळ्यांना की येस एखादी ॲडव्हर्टाइजमेंट, एखादी कॅम्पेन खूप छान रन झाली आहे, पण त्यातनं मिळालेलं सक्सेस मेजरेबल नसतं. सो ते कॅन्डिडेट म्हणून दाखवायचं कसं, किंवा HR म्हणून तुम्ही त्याला मेजर कसं करता? सो कसं असतं, एक परफॉर्मन्स मेजर मेट्रिक्स असतं आपल्याकडे. सो तुमचे लाईक्स, व्ह्यूज, शेअर्स, ब्रँड कन्सिस्टन्सी काय आहे, ब्रँड अलाइनमेंट आहे की नाही आहे, बिकॉज तुम्ही जे प्रेझेंट करताय, तुम्ही जे डिझायनिंग करताय, ऑब्व्हियसली बिझनेसची काय रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने करतायत. आता जसं तू बोललेस की सेल्सचं मेजरेबल असतं, बट ते सेल्स कन्व्हर्जनसाठी मार्केटिंगने जे डिझाईन केलेलं आहे दॅट इज हेल्पफुल. सो ऑब्व्हियसली ते तुमचं बेस बनून जातं. तर तुम्ही फील्ड मार्केटिंग करतायत किंवा तुम्ही कुठल्या प्रकारची डिजिटल मार्केटिंग करताय, जर ती सक्सेसफुल नाही आहे तर ऑब्व्हियसली त्याचा इम्पॅक्ट सेल्सवर येतो. बट जेव्हा तुम्ही मेजर करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला तुमचं टर्नअराउंड टाइम काय आहे, बिकॉज कधी कधी असं होतं की डिझायनिंग बनायला वेळ लागतं आणि सेल्स ऑलरेडी सुरू होऊन गेलेला असतं. सो तो इम्पॅक्ट पण त्यावर येतो. सो दॅट यू हॅव टू एन्श्युअर की टर्नअराउंड टाइम त्याचं जे होतं ती आहे का, कन्सिस्टन्सी कशी राहिली आहे, नवीन इनोव्हेटिव्ह गोष्टी काही आहेत का, बिकॉज अगेन क्रिएटिव्हिटी म्हणा किंवा डिझायनिंग म्हणा, न्यू इनिशिएटिव्ह आपल्याला बघायला लागतात. तर नवीन इनिशिएटिव्ह काय आले आहे टू प्रमोट अ पर्टिक्युलर प्रोडक्ट, राईट, आपण कुठल्या प्रोडक्टची मार्केटिंग करतो आहे त्यासाठी तुम्ही काय वेगळं केलं आहे, ही पण एक पॅरामीटर असतं. म्हणजे बऱ्याच कंपनीजमध्ये ती KPI ठेवल्या जाते की न्यू इनिशिएटिव्ह काय राहिलं आहे, व्हॉट इज द इनोव्हेशन दॅट यू हॅव ब्रॉट फॉर दिस पर्टिक्युलर इयर. आणि एक लास्टली ज्या स्टेक होल्डर्स बरोबर तुम्ही काम करता त्या स्टेक होल्डर्सचं आणि तुमच्या पियर्सचं फीडबॅक इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त क्वालिटी आणि इनोव्हेशन हे एक ऍस्पेक्ट झाले, पण तुम्ही ज्यांच्याबरोबर काम केलंय, ज्यांना तुम्ही डिलिव्हर केलं आहे, त्यांचं काय व्ह्यू आहे त्याच्यावर, दॅट ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ओके, सो त्या टीमवर्क तर आहेच, आणि त्याच्याबरोबर कोलॅबोरेशन्स कसे राहिले आहेत तुमचे. एक्झॅक्टली. आणि तुम्ही जे काम करत होता फक्त डिझाईन्स आणि व्हिडिओज किंवा एडिट्स एवढं इम्पॉर्टंट नाहीये, तर त्याचा काय इम्पॅक्ट होतोय तो खरं तर तुम्हाला मेजर करता आला पाहिजे ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन म्हणून. आणि मला वाटतं मे बी आता BTL ॲक्टिव्हिटीजमध्ये कदाचित ते पॉसिबल होणार नाही, पण जर डिजिटल मीडियमसाठी तुम्ही काम करत असाल तर 100% ते पॉसिबल आहे. सो तुम्हाला त्याच्यासाठी अगेन तेवढं ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. आपलं डिझाईन कुठे जातं आहे, कोणत्या प्लॅटफॉर्मवर जातं आहे, ते काय परफॉर्म करतं आहे, लोकांना ते आवडतं आहे का नाही, किंवा त्याचा कंपनी म्हणजे त्याच्यामुळे जर काही सेल्सवर इम्पॅक्ट झाला असेल तर त्या पर्टिक्युलर टीम्सशी बोलून ते जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे दोन्ही फायदा होणार आहे. एक तर टीम्सला तर होतीलच, पण मला वाटतं आपल्या स्वतःला पण आपण किती ट्रेंडिंग आहोत का आपण मे बी जे करतोय खूप बॅकडेटेडच काहीतरी चाललंय किंवा खूपच अति नको असलेल्या गोष्टी कधी कधी आपल्याकडनं जात आहेत का, ह्या पण सगळ्या गोष्टींचं एक सेल्फ अनालिसिस मला वाटतं त्या निमित्ताने होईल. आणि अप्रायझलची प्रोसेस खरं तर तेवढ्यासाठीच असते, राईट, कारण सुरुवात होते सेल्फ इव्हॅल्युएशन पासून. एक्झॅक्टली. तर आपल्यालाच ते कळायला पाहिजे की जेव्हा मी फॉर्म फिलअप करते आहे त्यावेळेला मी किती इम्पॅक्ट क्रिएट केलंय. माझी फक्त डिझायनिंग खूप छान होती, दिस इज नॉट व्हॉट युअर मॅनेजर इज गोइंग टू इव्हॅल्युएट. त्याच्याने इम्पॅक्ट काय आला आहे. बरेचदा असं होतं डिझायनर्सचं की मी सगळं चांगलं काम केलं, मी कुठे मी टाइमवर डिलिव्हर केलं आहे, मी सगळं स्टेक होल्डर्सची जे रिक्वायरमेंट होती ती मी फुलफिल केली आहे, तरी पण तुम्ही मला रेटिंग का कमी देताय, तरी पण तुम्हाला का वाटतं मी. तर ऍक्च्युली तुम्ही जेव्हा स्वतःचं पोर्ट्रे करतायत काम तेव्हा तुम्ही इम्पॅक्टच्या पर्स्पेक्टिव्हने पोर्ट्रे करायला हवं, रादर दॅन की मी काय काम केलंय. ते तर एक्सपेक्टेडच होतं तुमच्याकडनं. तुम्ही जे तुम्हाला मागितलं होतं ते
तुम्ही डेलिव्हर केलंय, बट तुम्ही ते डेलिव्हर करताना किंवा तुम्ही जेव्हा ते तुमचं काम दाखवताय त्यावेळेला ते काम इम्पॅक्ट काय झालंय, बिझनेस बरोबर किती अलाइनमेंट होतं, तुमचं ब्रँडिंग जे तुम्ही केलं आहे त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या प्रमोशन्सवरती पडलाय का, ह्या सगळ्या एलिमेंट्स तुम्ही तुमच्या सेल्फ अप्रेझलमध्ये भरायला हवं. एक्झॅक्टली. कारण मुळात डिझायनिंग असेल किंवा एडिट असेल या सगळ्याला आपण व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणतो, राईट. सो ते कम्युनिकेशन तुम्ही जे करता आहात ते क्लायंटपर्यंत असेल, तुमच्या ऑडियन्सपर्यंत असेल, ते व्यवस्थित पोचतंय की नाही हे खरं तर तुम्हाला रीचेक करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी ही जी सेल्फ असेसमेंट आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मला वाटतं की अप्रायझलला खरं तर घाबरून न जाता आपण त्याच्याकडे एक छान पॉझिटिव्ह नोटनी बघू शकतो जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना कन्सिडर केलं तर. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट आजकाल खूप ऐकतो आपण, AI, राईट. तर दोन्ही अर्थाने मला तुला विचारायचं आहे की एकतर खूप आजकाल तू बघशील तर दर 2-4 पोस्टनंतर तुम्हाला अशा पोस्ट दिसतात की काय तुमच्या सोशल मीडिया टीमला आता फायर करून टाका आणि AI तुमचं सगळं काम करणार आहे. तर हे खरं आहे का? म्हणजे असं तुम्ही आता तू HR आहेस तर तुम्ही खरंच आता तुम्हाला असं वाटतंय का की आता मला ह्या क्रिएटिव्ह लोकांची गरज नाही आहे आणि AIच आहे आणि आम्ही कंपनी कॅन मॅनेज, तर असा काय खरा सिनारिओ काय आहे या सगळ्या मागचा? मला असं वाटतं की ह्युमन ब्रेन्स कॅनॉट बी, दे आर इररिप्लेसेबल, राईट. तर AI सारखे कितीतरी टूल्स येतील आणि आपणच बघतोय नवीन गोष्टी येतात आणि त्या इमिजिएटली ट्रेंड होतात आणि इमिजिएटली मूव्ह आउट होतात. कॉन्स्टंटली देर इज अ चेंज दॅट इज हॅपनिंग, बट काही रूल्स इतके निश असतात की त्याला कोणीच AI म्हणा किंवा एनी पर्टिक्युलर टूल कॅनॉट बी रिप्लेस्ड. सो AI आहे इम्पॉर्टंट. कंपनीज जे AIला यूज करताय ॲज अ टूल डेफिनेटली बरेच पुढे जातील. म्हणजे ॲक्च्युली असं होत नाही ना की ते डिझायनर्स आणि हे न करता ते काम कोणीतरी कंपनीतलं स्वतः बॉस तर नाही करू शकणार, राईट. सो त्याच्यासाठी तुम्हाला डिझायनर्स भले तो ते AI वापरून करेल पण तुम्हाला डिझायनर्स लागणार आहे, एडिटर्स लागणार आहेत. त्यामुळे एक्झॅक्टली की AI रिप्लेस तर नाही करू शकणार आहे. सो आपण ऑलमोस्ट शेवटाकडे आलेलो आहोत. ज्या विषयांवर आपण बोललो की डिझायनर्स असतील, एडिटर्स असतील, त्यांनी अगदी हायर कसं व्हायचं इथपासून जॉबमध्ये त्यांनी टिकून कसं राहिलं पाहिजे किंवा स्वतःला अपडेट कसं केलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललो. आणि डेफिनेटली या सगळ्याचा आपल्या सगळ्या ऑडियन्सला, आपले जे अस्पायरिंग डिझायनर्स आहेत किंवा एक्सपिरियन्स्ड आहेत त्या सगळ्यांना या छोट्या छोट्या टिप्सचा नक्कीच खूप फायदा होईल. या पॉडकास्टच्या निमित्ताने काय टेकअवेज तू आपल्या सगळ्या ऑडियन्सला सांगशील किंवा काय तुझा एक सल्ला असेल की काय त्यांनी गोष्टी केल्या पाहिजेत? आपण आत्ता जे वर्ल्ड आहे खूपच डायनॅमिक्स कॉन्स्टंटली चेंज होत असतात. तर आय थिंक कीप लर्निंग, कीप ग्रोईंग, फॉलो जे ट्रेंड्स सुरू आहेत ते फॉलो करा, राईट. बिकॉज दॅट इज हाऊ यू विल कीप युअर सेल्फ अपडेटेड ऑल्सो. तर आजूबाजूला काय होतं आहे त्याच्याबद्दल जाण ठेवा. इन्फॉर्मेशन जेवढी कॅप्चर करता येईल तेवढी इन्फॉर्मेशन ठेवा. बियॉन्ड दिस म्हणजे हे सगळं तर करतच राहा, बट स्टील स्वतःचा एक पर्सनल ब्रँड पण बिल्ड करा. कारण कॉपी पेस्ट करणं खूप सोपी आहे. तुमच्यासारखी बरीच लोक आहेत, बरेच डिझायनर्स आता डेव्हलप होत आहेत. सो कॉम्पिटिशन वाढणार आहे. बरोबर. सो हाऊ विल यू एन्श्योर की तुम्ही ते स्टँड आउट करणार इज बेसिकली तुम्ही कशी क्रिएटिव्हिटी दाखवताय, कुठल्या तरी पर्टिक्युलर टॉपिकमध्ये एक्सपर्टीज घ्या. एव्हरीवन विल रीच आउट टू यू की अच्छा नाही तुम्हाला या गोष्टीची खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे, यू आर द एक्सपर्ट इन टू दिस, सो दे विल रीच आउट टू यू. सो त्याप्रकारे एक ब्रँड स्वतःचं बनवणं खूप गरजेचं आहे. सो आय थिंक नवीन गोष्टी करत राहा, इनोव्हेशन आणत राहा आपल्या कामामध्ये, क्रिएटिव्हिटी ऑटोमॅटिकली दिसत राहील तुमच्या कामात. येस. सो थँक्यू सो मच, तू आज आलीस आणि इतक्या छान सगळ्या टिप्स दिल्यास आणि इतके छोटे छोटे डाऊट होते. खरं तर कुठेतरी उगाचच या सगळ्याचा थोडासा एक भीती असते मनात जॉब लागण्यासाठी किंवा पुढे काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. सो या निमित्ताने ते सगळे छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सवर आम्हाला सोल्युशन्स मिळाली आहेत आणि आम्हाला सगळ्यांना याचा नक्की फायदा होईल. थँक्यू सो मच शमा. थँक्यू मधुजा. आय होप की सगळ्यांना ह्या टिप्स हेल्पफुल असतील. And all the very best to all the youngsters. I think you have a long way to go and keep following the trend and keep doing creative stuff. There is no end to it. Thank you. Thank you. Thank you so much.